मांडणीदर्शक नकाशा म्हणजेच लेआउट मॅप अगदी अचूकपणे कसा तयार करायचा याचा हा एक झटपट आढावा. आज आपण पाहणार आहोत की घरगुती साधनांचा वापर करून अगदी अचूक फ्री हँड नकाशा कसा काढायचा, जेणेकरून तुमचं सर्वेक्षणाचं काम एकदम सोपं आणि परफेक्ट होईल. पहिले, ट्रेसिंगच्या सोप्या पद्धती. आता बघा, तुमच्याकडे ट्रेसिंग टेबल नसेल ना, तर घरगुती लाईट बॉक्सचा एक भन्नाट जुगाड तुम्ही करू शकता. एका बादलीवर किंवा बॉक्सवर काच ठेवा आणि त्याखाली मोबाईलमध्ये गुगल अर्थची इमेज उघडून ठेवा. या स्क्रीनच्या उजेडामुळे काचेवर ठेवलेल्या ट्रेसिंग पेपरवर तो आराखडा उतरवणं अगदी सोपं जातं. शाळेतल्या ट्रेसिंगसारखाच पण एकदम स्मार्ट उपाय, हो ना? यामुळे तुमचा मुक्तहस्त नकाशा अगदी अचूक बनेल. दुसरे, इमारतींसाठी लागणारी सांकेतिक चिन्ह. कच्च्या आराखड्यात पक्क्या इमारतींसाठी चौकोन आणि कच्च्या इमारतींसाठी त्रिकोण वापरा. निवासी इमारती साध्या ठेवा आणि अनिवासी इमारतींसाठी रेखांकित किंवा ठिपके असलेली चिन्ह वापरा. आता तुम्ही म्हणाल, हीच विशिष्ट चिन्ह का? तर यामुळे नकाशात अजिबात गोंधळ होत नाही. यासोबतच रस्ते, मंदिरं, शाळा आणि नैसर्गिक खुणा स्पष्टपणे दाखवा. आणि हो, नकाशात उत्तर दिशा बाणाने दाखवणं तर अनिवार्यच आहे बरं का. शेवटी, इमारतींना क्रमांक देण्याची विशिष्ट पद्धत. इमारतींना नंबर देताना नेहमी उत्तर-पश्चिम कोपऱ्यापासून सुरुवात करून दक्षिण-पूर्व दिशेकडे जावं. पण आपण याच दिशेने का जातो? कारण यामुळे नकाशा वाचताना एक शिस्तबद्ध क्रम तयार होतो. जणू काही आपण पुस्तकाचं पानच वाचतोय, ज्यामुळे मोजताना कोणतीही इमारत सुटत नाही. थोडक्यात सांगायचं तर, मोबाईल स्क्रीनचा स्मार्ट जुगाड, अचूक सांकेतिक चिन्ह आणि उत्तर-पश्चिम ते दक्षिण-पूर्व अशी योग्य दिशा वापरून तुम्ही कोणत्याही सर्वेक्षणाचा लेआउट मॅप अगदी व्यावसायिक आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता.